वांद्रे पूर्वमधील रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर अतिक्रमण हटवणं सुरू झालेलं आहे. स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांकडून ही कारवाई झाली आहे. या कारवाईपूर्वी स्थानिकांनी नोटीस बजावल्याची सुद्धा माहिती आहे. अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा 2017 पासून कायदेशीर प्रक्रियेमुळे प्रलंबित होता. आणि आता अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. वांद्रे ईस्टचा परिसर जिकडे खऱ्या अर्थानं आता अतिक्रमण करण्यात आलं होतं, मात्र जी हटवण्याची कारवाई जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे. आपण आता वांद्रे स्टेशनच्या त्या ब्रिजवर आहोत, त्या पुलावर आहोत आणि आपण बघू शकतो त्याची कारवाई आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बुलडोझरनी संपूर्ण परिसर जो जेसीबीनी हा आता क्लिअर करण्यात येतोय. ज्या ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं अतिक्रमण एवढ्या वर्षापूर्वी करण्यात आलं होतं, मात्र हायकोर्टाच्या आदेशानंतर ही कारवाई जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे. आपण त्या ब्रिजवर आहोत आणि आपण बघू शकतो तो बुलडोझरनी संपूर्ण परिसर जो आहे सो आता जिकडे अतिक्रमण झालेलं त्यांची घरं जी आहेत ती आता संपूर्णपणे तोडण्यात येत आहे आणि हे चित्र आपण इकडे पाहू शकतो. एकंदर पाहिलं गेलं तर मागच्या अनेक वर्षांपासून ही लोक इकडे राहतात. आपण त्यांचं घराचं पण बघू शकतो, कारण मोठ्या प्रमाणावर ही लोक राहत आहेत आणि त्या कारणाने कुठे ना कुठे ही लोक राहत असताना त्यांना नोटीस आली होती आणि नोटीस आल्यानंतर लोकांना लवकरात लवकर आपलं घर खाली करा असा आदेश देखील देण्यात होता. ती लोक आपण बघू शकतो, लोक आता संपूर्णपणे आपलं ज्या सर्वसामान्यांच्या गरजा आहेत त्या गरजाचे सामान घेऊन ती आता लोक बाहेर आलेली आहेत आणि हे चित्र आपण पाहू शकतो. संपूर्ण लोक जी आहेत ती आता रस्त्यावर आलेली आहेत. त्यांचं स्थलांतर कुठे होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मात्र मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरात तैनात करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे सिनियर अधिकारी जे आहेत ते आता या परिसरात आहेत आणि या परिसरात येऊन खऱ्या अर्थानं संपूर्ण परिसराचं मोहनक जे असतं ते करता दिसत आहेत. आपण लोक बघू शकतो, कपाट आहे तिकडे, खरं लोक रस्त्यावर आली आहेत. त्यांचे सोफे जे आहेत ते सुद्धा आता बाहेर आलेले आहेत. त्यामुळे आपल्या गोष्टी ज्या आहेत गाद्या वगैरे सगळ्या घेऊन लोक बाहेर येताना मला दिसत आहेत. लोकांच्या घरात ज्या ज्या पाईप आहेत ते पाईप घेऊन लोक ज्या सर्वसामान्यांच्या गोष्टी आहेत की आपल्याला ज्या हातात लागतात त्या गोष्टी सगळ्या घेऊन लोक आपलं सामान घेऊन बाहेर येताना दिसत आहेत. हा कारवाई खूप वर्षांपासून होण्यामध्ये कारवाईचा आदेश झाल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी स्थलांतर करण्यासाठी ट्रक्सचं सुद्धा नियोजन करण्यात आलं. मात्र आता ह्यांचं स्थलांतर कुठे होणार आहे ह्याचा प्रश्न अद्भुत अजूनपर्यंत उत्तर त्यांचं मिळालं नाही आहे. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या, सगळ्यात मुख्य म्हणजे आता ही कारवाई झालेली आहे. वांद्रे परिसरातला हा परिसर जो खऱ्या तर रेल्वेच्या हद्दीत येतो, मात्र या रेल्वेच्या हद्दीतला परिसर जो आहे जो गरीबनगरचा परिसर आहे आता ह्याच्यावर कारवाई होताना आपल्याला दिसून येते. हरीश सोबत श्रेय सावंत, पुढारी न्यूज, मुंबई.